आभार मानतो। आमचे मीरा भाईंदरचे हे सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रामुख्याने आमच्या उत्तनचे सगळे लोकप्रतिनिधी, त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदरचं प्रतिनिधित्व केलेले आमचे कॅटूबाई, कॅटलिन परेरा, माझे महापौर, आमची शर्मिला बालाजी, आमचे बदनाथ, जॉर्जी गोविंद, ही सगळी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून एका समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आणि मीरा भाईंदर शहराचं सुद्धा प्रतिनिधित्व करतायत। आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आमचे मित्र आणि या शहराचे प्रथम आमदार आदरणीय दिलबग मेंढोसा साहेब हयात असताना उत्तनच्या कचरा प्रकल्पासाठी त्यांनी तो प्रकल्प रद्द व्हावा, बंद व्हावा म्हणून खूप परिश्रम घेतले, खूप मेहनत घेतली। आज ते आपल्यामध्ये नाहीये, पण त्याच्यानंतर त्यांची जी इच्छा आहे की तो प्रकल्प त्या ठिकाणावरला हटावा, तर जवळजवळ आता 50% जास्त आम्ही त्याची पूर्तता करतोय। राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी भरघोस निधी मीरा भाईंदर महानगरपालिकेला दिलेला आहे। अजूनही जर काही गरज पडली तर ते निधी देण्याची तयारी दर्शवली होती आणि त्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये 60 ठिकाणी विविध प्रकल्प राबवत आहे। जागा निश्चित झालेल्या, प्रकल्प 2 तयार झालेले आणि पुढले 5 प्रकल्प हे कार्यान्वित आहेत। पुढल्या 6 महिन्यामध्ये म्हणजे मार्च किंवा मॅक्झिमम एप्रिल महिन्यामध्ये हे प्रकल्प सगळे कार्यान्वित होऊन मीरा भाईंदर शहरातील उत्तम डम्पिंग ग्राउंडवर 1 किलो सुद्धा ओला कचरा जाणार नाही याची आम्ही दक्षता घेतली आणि हे विविध प्रकल्प त्या माध्यमातून आम्ही शहरातील विविध ठिकाणी राबवतोय। त्याप्रमाणे एकूण 100 टन क्षमतेचे 4 सोलराइज मेकॅनिकल कंपोजिट खत प्रकल्प आम्ही उभारण्याचे काम चालू केलेलं आहे। त्यामध्ये मेसर्स पीपल असोसिएशन फॉर टोटल हेल्थ अँड युथ एम्प्लॉयज पाटील यांना आम्ही एक काम दिलेलं आहे, त्यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे। मेसर्स सौराष्ट्र इन्क्वायरी प्रोजेक्ट यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे। मेसर्स आकांक्षा एंटरप्राइजेस यांना कार्यादेश देण्यात आलेला आहे आणि हे सगळे बायोमायनिंगचे प्रकल्प पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची त्यांना सूचना दिलेल्या आणि त्या पद्धतीनं कचऱ्यापासून खत निर्मिती हा सुद्धा महत्वाचा मुद्दा मीरा भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतोय आणि त्यामध्ये 7 बायोमिथेनायझेशनचे प्रकल्प आम्ही राबवतोय। त्यामध्ये आरक्षण क्रमांक 140 नवघर आरक्षणला जे आहे ते 3 ठिकाणी आहे। 50% क्षमतेचा प्रकल्प आम्ही जवळजवळ आता कार्यान्वित केलेला आहे। महाजनवाडी सर्वे नंबर 368 मध्ये 50 टन क्षमतेचा तेही 4 ठिकाणी आहे। त्या प्रकल्पाचे बांधकाम चालू असून तो प्रकल्प सुद्धा आमच्या 4 महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि 100 टन क्षमतेचे 5 बायोमिथेनायझेशनचे प्रकल्प असे जवळजवळ 100 कोटीपेक्षा जास्त खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आम्ही हा कार्यान्वित होतोय आणि ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी जो गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा केला आहे त्याला यश आलेलं आहे। ओला कचरा पूर्णतः नष्ट होईल ह्या विविध प्रकल्पामध्ये 7 ठिकाणी, परंतु सुक्या कचऱ्याचा प्रश्न तसा अनुत्तरित राहणार आहे। परंतु त्या प्रकल्पाचा सुद्धा त्या कचऱ्याचा सुद्धा कशा प्रकारे विल्हेवाट लावायचा या ठिकाणी आम्ही तज्ञांशी बोलतोय। म्हणजे आज जर बघायला गेलं तर 450 ते 500 मेट्रिक टन घनकचरा आता निर्माण होत आहे। त्यामध्ये सुका कचरा जो आहे 150 ते 175 आपल्याला TRD मिळतोय आणि त्यातनं आता हा सुका कचऱ्याचं विकेंद्रीकरण कसं करायचं या माध्यमातून आम्ही त्या सुद्धा साठी नवीन टेक्नॉलॉजी कार्यान्वित करून उत्तम परिसर किंवा तो उत्तमचा कधी त्रास जो ह्या कचरा प्रकल्पाचा आहे तो म्हणजे राई मुर्द्यापर्यंत सुद्धा हवेच्या माध्यमातून यायचं असं त्या तेथील नागरिकांची तक्रार होती। त्यामुळे हा जो घाण वास येण्याचा प्रश्न आहे तो आम्ही आता संपूर्ण संपुष्टात आणतोय। त्याबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांनी या प्रकल्पासाठी हा निधी दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो। हा झाला एक विषय। दुसरा विषय, आमच्या सगळ्या
म्हणजे खरं तर हा विषय आज घेणार नव्हतो, त्या ठिकाणी मी वेगळी पत्रकार परिषद घेणार होतो, तो सगळ्या वर्कआउट वगैरे फायनल झाला. पण तुमच्या माहिती करता सांगतो की उत्तमच्या रहिवाशांनी डोंगरी कारशेडला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला होता आणि त्या ठिकाणी असलेली झाडं झुडपं सगळी त्या ठिकाणी जी कापण्याची भूमिका महापालिकेनं परवानगी दिली होती एनओआयडीच्या माध्यमातून ते काम चालू होतं. प्रचंड लोकांचा विरोध झाला होता. पर्यावरणवाद्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष केला होता, मानवी साठ्यांची निर्मिती केली होती आणि विरोध केल्यानंतर मी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि तेथील रहिवाशांना घेऊन एनओआयडीच्या आयुक्तांकडे एक बैठक लावली. त्या विषयावर मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा केली. आता जवळजवळ 700 कोटी रुपयाचा एक उत्तम आपल्या डोंगरीच्या कारशेडचा एक प्रकल्प आहे, त्याची निविदा प्रक्रिया राबवली होती. तो वर्क ऑर्डर सुद्धा कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आली होती. परंतु आम्ही गेल्याच आठवड्यात एक एनओआयडी मध्ये मी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला. आता ह्या निर्णयाच्या संदर्भात मी तुमच्याशी सविस्तरपणे बोलेनच पत्रकार परिषद घेऊन. आता जी मेट्रो आहे ती आम्ही सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत नेलेली आहे. ती पुढे उत्तमला घेऊन जाण्यासाठी 40 मीटर रस्त्यावरनं आम्ही पुढे जाणार होतो. मग त्याच्यामध्ये मिठागराच्या काही जमिनी आता त्या आम्हाला मिळत आहेत, ती गोष्ट वेगळी आहे. सीआर शेड होते म्हणजे कांदाविवान होते, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुढे जात असताना त्रास होणार होता. परंतु आपल्याला हा जो मेट्रोचा प्रकल्प आहे तो लवकरात लवकर कार्यान्वित करायचा असल्या कारणानं आणि ही मेट्रो वसईविरारपर्यंत पुढे घेऊन जायची असल्या कारणानं आम्ही असा निर्णय आता शासनाच्या माध्यमातून घेतोय की सुभाषचंद्र बोस मैदानावरच मेट्रोच्या मेट्रोचं जी लाईन जाणारी आहे पुढे त्याच्या बाजूला आम्ही दोन बाजूला 4 रॅम्प करतोय आणि तिकडनं येणारी मेट्रो आणि इकडनं जाणारी मेट्रो ही त्या रॅम्पच्या माध्यमातूनच साईडला जाईल, दोन्ही साईडला, आणि मेट्रो पुढे जाईल किंवा तिकडनं येणारी मेट्रो ही इकडे येईल. त्यामुळे कारशेडकडे मेट्रोला काही जावं लागणार नाही अशा पद्धतीची ती रचना करून आम्ही ते डिझाईन आता फायनल झालेलं आहे. त्याची लवकरात लवकर मी पत्रकार परिषद घेऊन माहिती देत. परंतु 99% राज्य शासन मेट्रोचा जी कारशेडची जमीन आहे त्या जमिनीवर कारशेड निर्माण करण्याच्या संदर्भात आता भूमिका राज्य शासनाची किंवा एमएमआरडीची ही वेगळी झालेली आहे आणि लवकरच त्या बाबतीतली अधिसूचना आम्ही प्रकाशित करणार आहोत. हिंदीमध्ये कारशेड